तर पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा सुरू झाला होता। पुण्यातल्या डेक्कन परिसरात मराठ्यांचा मोर्चा सुरू झाला। आंदोलनकर्त्यांवरती दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी यावेळेला करण्यात आली होती। पुण्यातल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून हा मोर्चा सुरू झाला आणि त्यानंतर शिवाजीनगरमधल्या शिवाजी पुतळ्यापाशी या मोर्चाची सांगता होणार आहे। जळगावमध्ये मराठा आंदोलकांची धग अजूनही कायम आहे। सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन यावेळी केलं होतं। आकाशवाणी चौकामध्ये हा रास्ता रोको करण्यात आला। आरक्षणाच्या मागणीसाठी अर्धा तासापासून हे आंदोलन सुरू आहे असं कळतंय। पुणे तसंच जळगावमध्ये मराठा मोर्चाचं आरक्षणासाठीचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे, ज्यामध्ये रस्ता रोखून धरण्यात आला होता। आकाशवाणी चौकामध्ये अर्धा तास हे आंदोलन करण्यात आलं होतं। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वाशिममध्ये सुद्धा आज आंदोलन सुरू आहे। मालेगावमधल्या मेहकर मार्गावरती कुकसा फाटा इथे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। तब्बल 2 तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक मात्र काही काळासाठी ठप्प झाली होती। हातामध्ये भगवे झेंडे घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होतं। वाशिममध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरले होते आणि त्यामुळे अर्थातच काही काळासाठी रस्ता वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती। यावेळेला या आंदोलनामध्ये अर्थातच महिलांचा सुद्धा सहभाग मोठा पाहायला मिळाला। तरुण तर होतेच, पण त्यामध्ये अगदी बाया बापड्या सुद्धा लहानग्यांना घेऊन या आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेल्या पाहायला मिळाल्या। वाशिममधली ही आपण दृश्य बघतोय, ज्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते